मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पेक्षा गोरं केलं. तिसरं बाईमान होतं माझ्यासारखं. त्याला विचारलं तुला काय पाहिजे, हे ते मला त्या दोघाला माझ्यासारखं करा. ज्यांना कळलं नाही त्यांनी काल्याला या, बस बाकी काही अडचण नाही. उद्या जेव्हा कचून खान जा. आता काहीच कळत नसल्यावर काय करावं. फोडिली गोवरी तैसी दिसे तोंडावरी, दिसे तोंडावरी तैसी दिसे तोंडावरी. फोडिली गोवरी जैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी तैसी दिसे तोंडावरी. फोडिली गोवरी तैसी दिसे तोंडावरी, दिसे तोंडावरी तैसी दिसे तोंडावरी. फोडिली गोवरी तैसी दिसे तोंडावरी, जैसी दिसे तोंडावरी तैसी तोंडावरी. तुकोबार आहे म्हणले फोडिली गोवरी तैसी दिसे तोंडावरी. गौरी फाडल्यासारखं तोंड घेऊन बसतील. कीर्तनाला बसत असताना माणसानं मी नेहमी सांगतो, नेहमीतलं चांगलं आलं पाहिजे, चांगलं बसलं पाहिजे. बरोबर आहे का नाही. आपली पुढे येऊन बसणार असा रट्टा द्या वाटतो कानाखाली. बेकार तोंड करून बसत जाऊ नका. बसायचं चांगलं. एक जण तर उगत असं बसलं होतं. तुम्हाला वाटलं नाही गेलंच म्हणून. ते असेच बसत येत. आणि त्याला म्हणलं असं का म्हणून बसला, ते मला उपास आहे. मी म्हणलं नालाय का तू धरू नको उपास, पण फ्रेश बस चांगलं. कशाला उपास झाला. आणि अजून एक वाक्य नीट ऐका, नीट ऐका. नेहमीच उपास आपण कशाचा धरतो माहिती का. याचा उपास धर, त्याचा उपास धर, अन्नाचा उपास धरतो. बरोबर. भाकर खायची नाही. हे कधीतरी दुर्गुणाचा विचार करायला शिका, दुर्गुणाचा उपवास करायला शिका. असं कधीतरी शिका. असं ठरवा की आज दिवसभर खोटंच बोलायचं नाही. असं आठवड्यातून एक दिवस ठरवा. आपल्या आज आरशातच जातं कुठे असं एखादा दिवस ठरवा ना. पण हे आपल्याकडे हे नाही महाराज, अजिबात नाही. हां. आणि पैशाची घमेंड ठेवू जाऊ नका. कशाला पैशाची घमेंड ठेवताय. पैसा आज आहे तर उद्या नाही. आपल्याला तर घमेंडच नाही महाराज पैशाची, कधीच नाही. अजिबात आपल्याला गुरुजी पैशाची घमेंड नाही महाराज. हां. अजून नाही. आपले मोदीकडे 15 लाख पडून आहेत. 5-6 वेळेस आला महाराष्ट्रात. मला 5-6 वेळेस आला. पण मी आपण अजून मागितलं नाही. विचारा त्याला. मतदान बी केलं तरी आपण मागितलं. जाऊ दे तुला दावा द्यायचे दावा दे, काय अडचण नाही. आपलं काही टेन्शन नाही. राहू दे पडून. आपल्याकडे पैसा कशाला. मतदानाच्या दिवशी एक जण गेलं. मतदानाच्या दिवशी मतदान करायला गेलं. अर्धा तास उभा होता. असं अर्धा तास ते बटन दाबीत नव्हतं. ते मतदान अधिकारी काय आम्हाला माहिती का, लवकर दाब कोणतं तरी बटन, लई माणसं मागं कोणतं तरी दाब लवकर. ते मला थांबा थोड्या वेळ. असं थांबायचं. थांबा ध्यानात याय नाही मला. ते मला काय रात्री कुणी पाजली हे ध्यानात. आता ज्यानं पाजली
त्याला तर करावं लागेल ना, दुसऱ्याला करून कसं जमन होय. आणि लोक तुम्हाला सांगू, लोक म्हणतात पेतडे लय बेकार असतात. पेतडे एवढे हुशार माणसंच नसती जगात महाराज. हां हो, आपण उलट लय लय हुशार माणसं महाराज, लय त्यांच्यासारखे हुशार माणसंच नाही जगात महाराज. हो, सहज फसवितेत महाराज, सहज माणसाला. हो, मी कीर्तनाला चालू आमच्या गावात, तुम्ही सगळे आता औदुंबरी जे आलते, शिवाजीराव तुम्ही नव्हते, आणि आमचे नंदूशेठ वगैरे सगळेच आलते, सगळेच आमच्या गावाकडे आलते. साहेब बी आलते, राक्षसाहेब, बरोबर आहे की नाही. गावाकडे आमच्या गावातून काय प्रॉब्लेम कसा आहे माहिती का, 2 किलोमीटर फाट्यावर चलत जावं लागतं आमच्या गावात येण्यासाठी. खेड्यातले आम्ही माणसं, गरीब माणसं आहेत, बरोबर आहे का नाही. हां, आम्ही थोडे श्रीमंत माणसं आहेत, बरोबर आहे. खेड्यातले माणसं, आणि चालत जावं लागायचं. माझी गाडी निघाली, कीर्तनला चाललो, जवळच कीर्तन होतं, आणि 5-6 वाजता निघालो. बाजार होता धारूरचा, एक जण पिऊन तिकडून निघालतो, पिऊन येत होतं तिकडून. गाडी बघितली की मला जय हरी म्हणलं. ड्रायव्हरला म्हणलं गाडी उभा करते, दगड घालीन मागून. हां, नंगे को खुदा डरे, नादी लागायचं नाही, बरोबर आहे का नाही. गाडी उभा केली. म्हणलं काय रावसाहेब, महाराज लोकाजवळ दुसरं काय काम आहे, दर्शन करायचंय. म्हणलं दर्शन, म्हणलं करा दर्शन. दरवाजा उघडला दरवाजा. म्हणलं पडा पाय, चप्पल काढा. अरे म्हणलं तसं काढा चप्पल उघड. आता गावातलंच म्हणलं भ्यावत लागतं महाराज, बरोबर आहे का नाही. चप्पल काढली, पाया पडा, गप्प पाया पडा, कोणा खिशात हात घातलाय, गुरुजी खिशात हात घातलाय, आणि जेवढे पैसे हातात येतील तेवढे काढले माझ्या हातात दिले. अरे म्हणलं रावसाहेब एवढे राहू द्या महाराज, महाराज लोकांना दिले कुठं वाया जात असं ग. हा, राहू द्या महाराज, लोकांना दिलंच पाहिजे. हा, काय नाही राहू द्या. मी बी म्हणलं दराडे महाराजाला घ्या ठेवा खिशात, काय करायचं आपल्या. मी बी घेतले आणि ठुले घेत गेलो आम्ही कीर्तनला. कीर्तन करून घरी आलो होतो आम्ही. झोपलो मी. झोपल्याच्यानंतर आम्हाला उठाय उशीर होतं, मी झोपलेलंच होतं. सकाळी 7ला घरी आला आमच्या. अय गावाले, सकाळी 7ला अवलाद घरी आली. आमच्या घरच्याली चालले आमच्या बायकोला, महाराज कुठे आहेत महाराज. ते म्हणजे झोपले, ते उठवा त्याला. ती आली पळत. आम्हाला पडू दे ना, कमान ताण द्यायली का. उठा की. मला गप्पू का, उठा उठा, ते रावसाहेब आले. मला कुणाचं गंगा पूजन काही असन, तारीख घ्यायला आला असन, बरोबर आहे का नाही. मी डायरीन पेन घेऊनच उठलो नियमाप्रमाणे. नियमाप्रमाणे डायरीन पेनच घेऊन उठलो मी. म्हणलं काय रावसाहेब, काय तारीख आहे का कुठली. तारीख नाही म्हणला, रात्रीचे 710 रुपये दी. मी नाही राव म्हणले. येडाच का काय म्हणला. मला माहित होतं आपली लई झाली पिऊन, पडून कुठं तरी लोक काढून देते. तू दिसलाच म्हणलं, तू आपण ठोवा कुठं जात नाही, सकाळी जाऊन घेऊन या. आणि लोक म्हणजे पेताडे बेकार. ग्रामस्थांच्या तसेच हरिभक्तीपरायण भजन सम्राट नारायण महाराज खिल्लारी गुरुजी आळंदीला, तुम्हाला सांगू, हे जे असे मुलं आहेत ना, असे 200 लेकर आहेत त्यांच्याकडे शिकायला, भजन शिकायला निसतं. आणि तेवढा धंदा सोडून इकडं आलेत. तेवढा धंदा सोडून इथं आलेत. 8 दिवस आहेत. पण आमचे संतोष महाराज वनवे, त्यांना रोज कीर्तन आहेत, तरी बी 2 झटके हाणलेतच. मग पैसे काटे धंद्यात आहे ना म्हणून बोलावलं. पण आमचे भजन सम्राट अंकुश महाराज दराडे आणि हरिभक्तीपरायण एवढी 7 दिवस या ठिकाणी संस्था घेऊन शंकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना धन्यवाद. अंगद महाराज आहे, सानप गणेश महाराज आहेत, आणि आपण सगळेजण आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये पवित्र तास 1.5 तास ही कीर्तन सेवा प्रभूचरणी समर्पित करण्याचा भाव या ठिकाणी आहे. सज्जनाव, चिंतनातला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथेतला आहे, आणि अभंग हा निवडून घेतलाय. हां, मुद्दाम होऊन विचार करून अभंग घेतला, बरोबर आहे ना. विचार करून अभंग घेतलाय. कीर्तनकाराला समय सूचकता जमली पाहिजे फक्त, बरोबर आहे. समय सूचकता महत्वाची फक्त, सावकार बरोबर आहे. समय सूचकता गरजेची. आपल्याकडे समय सूचकता नाही महाराजा. पुणे जिल्ह्यामध्ये, आता तुम्ही इथं पुण्या मुंबईला राहणं भरपूर आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पद्धत कशी माहिती का, ते 10व्याच्या दिवशी 10 असतो ना, 10व्याला माईकवर बोलायचं, भावपूर्ण श्रद्धांजली प्रत्येकानं अर्पण करायची. अमुक अमुक गेलेले आहेत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. आणि एक जण 10व्याला बोलणार होतं, गंगापूरनाला 10व्याला, आणि ते कीर्तनला आलो. मला बोलू द्या. लोक म्हणले बोला, आम्हाला काय करायचं, बरोबर का. ते माईक घेतला हाताने. त्याला 10व्याला बोलायचं होते. काय मला माहिती का, बंधू आणि भगिनीनो, गेल्या 7 दिवसापासून आपल्या गावामध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह चालू आहे. आणि हरिभक्तीपरायण आजची सेवा ज्याने केली, परमपूजनीय प्रातस्मरणीय भागवताचार्य वैकुंठवासी
मेनलं बीडवाशी म्हण थोबाड तोंड्या, बीडवाशी वैकुंठवाशी नको म्हणू दलिंद्रा, तसं काय म्हणतो हां ख्वाही बी म्हणते. आणि त्यांनी सुंदर कीर्तन सेवा केली. ग्रामस्थाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मेनलं पांढरे असं काही बी म्हणू नको रे, ख्वाही बी म्हणतात महाराज, त्यांना नियम नाही काय नाही. ऐका, आणि आजचा जो अभंग आहे तो अभंग विनंती सादर करणार आहे. बरोबर आहे. वा वा. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान परमात्मेकडे विनंती करतात. विनंती अर्जाचं स्वरूप एकच, काय की जगन्नियंत्या भगवान परमात्म्याला आमची आठवण करून द्या. बरोबर आहे. एवढीच विनंती. बर, देवाला आठवण करून देण्याची काय गरज आहे? त्याचं कारण आहे, मोठे माणसाला आठवण करून द्यावं लागते. लक्षात यायला लागलंय का बोलणं? मोठे असतात महाराज, मोठ्या माणसाच्या मागं व्याप भरपूर असतोय. बरोबर आहे ना. पण त्यांच्या काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. रामेश्वर महाराज राहिले, हानीन मला ते पुन्हा उद्या. बरोबर आहे का नाही? मोठ्या माणसाला आठवण करून देणं गरजेचं आहे. तुम्हाला त्याच्यावरून सांगतो, आमची गाडी एक दिवशी घाटात बंद पडली. डिझेल संपल. म्हणलं रामेश्वर जाऊन आता पुढच्या गावून डिझेल आण. काय म्हणलं माहिती का? पालती करा. 20 लाखाची गाडी अवलाद पालती करा म्हणली. काय सांगा, इकडे लक्ष द्या. मोठ्या माणसाच्या लक्षात राहतंय का काही सांगा? भरत महाराज लक्षात राहतंय? मोठे माणसं मोठे असते, त्यांना आठवण करून द्यावं लागते. बरोबर आहे ना राक्षस साहेब? बरोबर आहे का? मोठ्या माणसाच्या मागं व्याप भरपूर असतोय आणि व्यापामुळे त्यांना आठवण राहत नसती, म्हणून कुणीतरी त्यांना आठवण करून देणारा लागत असतो. बरोबर आहे. ओ साहेब, ते होणाळीला गेल ते तुम्ही, ते लक्ष्मी आईला मंदिराचा सभा मंडप देतो म्हणले होते मागच्याच पंचवार्षिकला, अजून नाही. अहो माझ्या ध्यानातच नाही. आठवण करून देणारा कुणीतरी लागत असतो. लागतो का नाही? बर, त्याचं कारण काय? त्याचं 2 कारण आहेत. मोठ्या माणसाच्या इथं कमी कशाची नाही. मोठ्या माणसाच्या इथं कमी का काय? कमी नाही. कवा बी देतंय ते, पण आठवण करून देणारा असला पाहिजे त्याला कोणतरी. देव मोठा माणूस आहे. बरोबर आहे. देव कसला माणूस आहे? बोला. कसा आहे? मोठा आहे. आणि आपल्याकडे ग्रामीण मन आहे, गावठी. लाजायचं कुणीच नाही बरं का साहेब. हा, लाजायचं मला सरळ सांगा. आपली गावठी मन आहे काय? मोठे तेवढे माणसं बिहा लागलेत. अजून स्थापन न झाल्यामुळे बिहा लागलेत का काय की काय माहिती. बरोबर आहे का नाही? मोठे तेवढे खोटे देव बी असलाच आहे महाराज. देवाच्या बी ध्यानातच राहत नाही महाराज. बरं, त्याचं कारण काय? त्याची 2 कारण आहेत. मोठ्या माणसाच्या मागं पहिली गोष्ट व्याप भरपूर असतोय. व्याप भरपूर असतो. आणि दुसरी गोष्ट, मोठी माणसं बऱ्याचदा जाणीवपूर्वक बी टाळाटाळ करते. लक्षात यायला लागलं का? आता बघा तुम्ही, ग्रामस्थ मंडळी मोठे आहेत. आता आमदुमर्जी पंचायत बरोबर का नाही, सरपंच आहेत बरोबर, त्यांचं जॅकेट बघून मी आपण काढून ठेवलं. नकोच म्हणलं आपल्याला काय करायचं. दुपारी होतं का नाही मला कोणी बी सांगा, होतं का नाही? होतं ना महाराज. मी काढून ठेवलं. नकोच म्हणलं आपल्या त्यांचं दिसायला, आपलं कशाला उगा. बरोबर आहे का नाही? आता नंदू शेट आहेत, हे सगळी माणसं आहेत ना, ही मोठी माणसं आहेत. बरोबर आहे. आम्ही 8 दिवस काही तक्रार केली का? हो मोठे बोला. काही तक्रार केली का? नाही. त्याचं कारण आहे, त्यांच्या मागं व्याप भरपूर आहे सप्त्याचा. बरोबर आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे लक्ष द्या, त्यांना वेळ नाही. आपण नाराज व्हायचं नाही. आणि बऱ्याचदा मोठे जाणीवपूर्वक बी जरा लक्ष देत नाही. असं बी काही असं का काय की महाराज मी तुम्हाला म्हणत नाही, तुकोबरायचं प्रमाण आहे. समर्थाशिला नाही उपकार स्मरण, समर्थाशी नाही उपकार समर्थाशी नाही उपकार मोठे जाणीवपूर्वक बी टाळाटाळ करतात. समर्थाशी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचून या. समर्थाच्या माग व्याप भरपूर असतोय. समर्थ म्हणजे मोठा, लक्षात ठेवा. समर्थ म्हणजे काय? बोला. मोठा. आणि मोठ्याच्या माग काय जास्त असतोय? देवा
व्याप असतोय, व्याप भरपूर असतोय, पण मोठ्या माणसाला कुणीतरी सांगणार असते, कान उघडणी करणारं कुणीतरी लागत असते. लक्षात ठेवा, बरोबर आहे का नाही? मोठे मोठे असते, मोठे बऱ्याचदा त्यांच्या तोलात असते, त्यांच्या तालात असते, पण एखादा कुणीतरी असा भेटावा लागतो की त्यांना आठवण करून देणार, अरे हे असं नसतंय बरं का, असं आठवण करून देणारा कुणीतरी लागत असतो. गुरुजी बरोबर बोलायलो का? हा, आठवण करून दिली पाहिजे. बरं, मोठ्याचा एक गुण चांगला असतो, कोणता माहिती का? मोठ्याच्या कानावर गेलं की मोठे काम करते, एवढं चांगले, बाकी काही नाही. तू कोबर आहे म्हणले ना, दिल्या आठवण वाचून या, त्यांना आठवण करून दिली की मोठे काम करतात. पण इथं देव आहे, बरोबर आहे का नाही? इथं देवाला आठवण करून द्यायची सोपी गोष्ट आहे का? अहो देव आहे, मोठा माणूस आहे, काय कमी त्याच्या इथं? काहीच कमी नाही. बऱ्याचदा आपल्याकडे माणसं म्हणतील काय, अहो हे रस्त्याचं काम का केलं नाही? काही नाही, बजेटचा अभाव असल्यामुळे काम जरा रखडलेलं आहे असं म्हणतील का नाही माणसं? बोला, म्हणतील का नाही? हो मायस्त्रा, म्हणतील का नाही? हा, बोला की हो. बरोबर आहे का नाही? मोठे काय म्हणते विकासराव? नाही नाही, बजेटचा अभाव असल्यामुळे जरा काम रखडलेलं आहे. बरं, देवाच्या इथं असलं काय आहे का? समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची. समर्थाचे घरी सकळ संपदा, तुटी कदा कासयाची, नाही कदा कासयाची. घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयाची, नाही तुटी कदा कासयाची. समर्थाचे नाही तुटी कदा कासयाची. नाही तुटी कदा समर्थाचे घरी सकळ संपदा, त्याच्या इथं काही कमी का? काहीच नाही. नाही तुटी कदा कासयाची. फक्त मोठ्याची अडचणच एक असती, त्यांच्या ध्यानातच राहत नाही. हा, हो देशमुख साहेब, काय हा मोठ्याच्या ध्यानात राहते? मोठ्याच्या ध्यानात राहत नाही. मोठे तेवढे खोटे असतील. मग त्यांना एकच काम करावं लागतंय, त्यांना पिये ठेवावं लागतोय कोणतरी. कशासाठी? बोला पटकन. हा, आठवण करून देण्यासाठी. बरोबर आहे का नाही? म्हणले होते बरं का तुम्ही, ते गेल्या वर्षीच म्हणले होते. हा, जाऊ द्या एवढं वर्ष, पण म्हणले होते बरं का. हा, असे कोणीतरी टुचून बोलणारा लागत असतो. काही काही माणसाली बारीक चिमटे घ्यायचा नाद असतो. लई चिमटे घेणार, बारीक चिमटी. बसतानीच बारकी बारकी लेकर बघून बसणार. 70-80 वर्षाचा म्हातारा पण बारक्या लेकरात बसणार. आणि महाराजाकडे ते बारकच की हो, महाराजाकडे इकडे तिकडे बघायला लागलं. पकवाजाकडे बघ, गायकाकडे बघ, वादकाकडे बघ, इकडे तिकडे बघायला लागलं. खेळूच हात खाली घेणार आणि लेकराच्या कवळ्या अंगाला कचकून चिमटा घेणार. ती लेकरू इकडे इकडे मुंगळा 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 असं बघत आहे. पण त्यानं बघितलं. बरं, म्हाताऱ्याकडे बघितलं तर म्हातारा समाधिस्थ मूर्तीम भजे ज्ञानदेव, मुरलेलाच ना म्हातारा. बरोबर आहे का नाही? म्हातारा मुरलेला. त्या पोराच्या लक्षात आलं. पोरगा मला मुंगळा मुंगळा, हा मुंगळा मोठा दिसायला लागला, मुंगळा बारका नाही. त्यानं लक्षच ठेवलं. पण नीट आहे का, बारक्यानं बारक्याला चिमटा घेतला तर सपाद होऊन जाईल. पण ज्या दिवशी मोठे बारक्याला चिमटा घेते त्या दिवशी बारके ऐकत नसते, ते ध्यानात ठेवा. तुम्ही जर मोठ्यानं मोठ्याला समजा रामेश्वर महाराजांनी मला चिमटा घेतला तर मी म्हणेन जाऊ द्या. चिमटा घेणं म्हणजे चिमटा नाही, चिमटा घेणं म्हणजे टोचून बोलणं. लक्षात यायला का सावकार? चिमटा घेणं म्हणजे टोचून बोलणं. समजा या काचित ह्या लेकरानं जर ह्याला चिमटा घेतला हा, तर ह्यांच्यात ह्यांचं काय सपाट होऊन जातंय, मिटून जातंय. पण समजा ह्या बारक्या लेकरानं जर बाबासारख्याला चिमटा घेतला, बारके ग बसतीत का? समजा ह्यानं मला चिमटा घेतला, समजा तुम्ही घेतला मला, मी तुम्हाला घेतला, तुम्ही काय म्हणतात महाराज आहेत बरं का, जाऊ द्या काय त्याला, बरोबर आहे का नाही, माणसं आहे, मोठे माणसं आहेत, पण ह्याला काही किंमत आहे का माझी? हा हो गावाले बोला की, बारक्याला किंमत असती, बारक्याला किंमत नसती. समजा ह्याला जर मी चिमटा घ्यायला गेलं आणि तिनं इकडे तिकडे बघायला आणि मी हळू चिमटा घेतला की ते लक्ष ठेवून असते, ते लक्ष ठेवून होतं म्हाताऱ्यावर. आणि ते वरी बघितलं आणि ह्यानं हळूच हात खाली घेतला,
चिमटा घ्यायच्या टायमाला त्यानं हात धरा तुझ्या तर कळालं का? ओय! नुसतं कळू नका, कळवून घ्या. म्हणजे बारके सहनच करीत नसते हे लक्षात ठेवा. हा चिमटे घ्यायचे नाद असतात काही काही माणसाली. मुद्दा आपला हा चाललाय, विषय आपला हा चाललाय की मोठ्या माणसाली ध्यानात राहत नाही म्हणून आठवण करून देणार कोणीतरी लागत असते. तुकोबार बोल नका माझ्या धांदा हो द्या थांबाऊ का तुम्ही. कालच्या कीर्तना 2 म्हाताऱ्या बोलल्या माझे 1000 रुपये काटले. इथं नाही पैसे तर जेवण बी काटते संध्याकाळचं. त्याच्यामुळे पाठीव मारा पण पोठाव नका मारू धांबाऊ थोडं. मोठ्या माणसाला आठवण करून द्यायची, देवाला बी आठवण करून देणारा कोणीतरी पाहिजे. पाहिजे का नाही सांगा. त्याला आठवण करून द्या. हे देवा आश्चिन तू मोठा तू या घराचा, आम्हाला काय करायचंय लक्षात ठेव. मग बारके काय करतात माहिती का? सांगून बघतेत, सांगते साहेबाकडे जाते. बरं अजून येतात असं गोंधळ आहे काय? मोठे माणसाला बारका एखादा सांगायला जर गेला तर मोठे माणसं बारक्याचं लक्ष देऊन ऐकत येत का? हा ऐकत येत का? ऐकतच नाही. दुर्बळाचे कोण, दुर्बळाचे कोण, दुर्बळाचे कोण, दुर्बळाचे कोण, ऐके घालून या मन, ऐके घालून या मन, मोठे माणसं गरीबाचं लक्ष देऊन ऐकत येत का? लक्ष द्या. ऐकत येत का तानाजीराव? ऐकत येत का? मोठे ऐकत नाहीत. दुर्बळाचे कोण, ऐके घालून या मन. मोठे माणसं गोरगरिबाचं लक्ष देऊन ऐकतच नाहीत. ऐकत येत होय, त्यांना घेण देणं असतंय होय, त्यांच्या मस्तीत असते ते कायला मुजीत येत बारकेल्या करायला. आणि बारक्या माणसाली बारकी चॅप्टर असते. बारक्याच्या कधीच नादी लागायचं नाही. बारके काय करतात माहिती का? बारके म्हणते ते साहेब काही लक्ष देत. बोला पटकन. साहेब लक्ष देण्याच्या मनस्थितीत दिसाना गेले. मग बारकी वशिला लावतात. काय करतात? वशिला लावतात ना. वशिला. बरं वशिल्यात बी फरक आहेत, प्रकार आहेत का नाही? फरक आहे का नाही? हो पंचायत साहेब आहेत का नाही? कसे? बारका वशिला, मधला वशिला, मध्यम वशिला, जरा लेवलचा वशिला आणि हायस्ट वशिला आहेत का नाही? मग छोटस काम असलं तर वशिला कोणता लावा लागन? खालच्या लेवलचा का डायरेक्ट हायस्ट वशिला लावायचा? हा बोला की. असे प्रेमाची माणसं असली की असं रंगून जाते वातावरण, बाकी काय नाही. हा हायस्ट वशिला लावायची गरज नाही. वशिला कोणता लावायचा? लेवलचा. खाली बोलत चला तुम्ही. आपण म्हणलं ना कोणता वशिला लावायचा खाली याच्याकडच्या, तसं नका करू. बोलत चला. कोणता वशिला लावायचा? हा खालच्या करच्या वशिला लावायचा. बरोबर. डायरेक्ट वरचा बोलू नका. जमतोय का वरचा लावून? हा जमत नाही. त्याला लेवलचा वशिला लावा लागतो. मग काय कर. बरं वशिल्याचा शब्द काय लक्षात आहे? वशिला शब्दाचा अर्थ व म्हणजे वयाची आठ नाही, शी म्हणजे शिक्षणाची आठ नाही, आणि ला म्हणजे त्याची कुठलीच लायकी नाही, त्याचं नाव वशिला. इथे व्हॉट्सअप वाच लायकीच नाही, त्याचं नाव वशिला. बरोबर आहे का नाही? मग वशिला लावतात बारके. काय करतात बारके? बारके आमदार साहेबाची मंत्र्याची गाडी गावात आली आणि साहेबाची सभा तिकडं चालू असली की साहेबाकडे जायचंच नाही. साहेबाची गाडी बघायची. गाडीजवळ जायचं आणि गाडीजवळ जाऊन ड्रायव्हरला खाली घ्यायचं. बसस्टँडला देवणीला न्यायचं. इकडे सभा चालू, त्याला चहा, त्याला पाणी, त्याला पुडी, मनाजोगा पाहुणचार करायचा. कुणाचा? बोला.
ड्रायव्हरचा मनाजोगा पाहुणचार करायचा आणि निघायच्या टायमाला विचारायचं, पाहुणचार केलाय आमच्या गावात आल्यामुळं, पण तुमचा परिचय माहीत असतं ह्याला, पण जजमेंट असती वशिल्याची, तुमचा परिचय साहेबाच्या गाडीवर आहे मी. बाबा 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 आमचं ते थोडंसं काम होतं, केव्हा बी फोन लावा, रात्री 12ला डायरेक्ट हॉटलाईन जोडून देतो. कुठून वशिला लावला हे बोला पटकन. हा ड्रायव्हर कोण वशिला लावला थब्या. तुकोबाराय म्हणली आपण बी देवाच्या नादी लागण्यात मजा नाही. तुकोबारायने पहिला वशिला ड्रायव्हर कोण लावला? गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी बघा खरं सांगू, हाईत थोडी महाग, पैसे जातात पण शिन येतोय का? हा येतोय का शिन? शिन येतच नाही. जाऊ दे 10-5 रुपये, काय अडचण आहे त्याला. हा नाही तर आपण आणा आणि तू का म्हणे माझे हो हो फुगरी चाल आणि याची सर्व सुख तू काकड्याला ओढ चाल. बर काकड्याला आले तर नीट म्हणावं का नाही? त्यानं काकड्याला आली का औलाद? काकड्याला 2 जण, एकाला ऐकू आहे ना एकाला दिसाना, एकानं पुढे सुरू केलं, उदा साधू संत साधा पूजेची गाईला मग कैसा भगवंत मागच्याला ऐकू चालला. ते काय म्हणलं ते मला हिवाळा पडला, ते काय बी म्हणू मला ते चुली जाऊ चिहाचं बघू आधी आपण. त्यानं 3रा ट्रापाट लावला, ते मला उदा साधू संत ठवा चिहाला दोन. अरे लवकर घ्या पिऊन नाही तर जाईल निवून. पाण्यामध्ये टाकार साखरपती, निनोबाच्या पुढं लावा अगरबत्ती. अहो लई दलिंदर आहे तो, काय सांगा लई दे. अरे काय गरज आहे? काय बाया भावायचे केस कापतात, काय गरज ह्याला मोहळ बसायला होय भावायला? काय खाली लोंबाय लागल्या का काय? असं कमन का पितात उगाच नाद. लय अवघड असतंय महाराज, लय अवघड असतंय. बरोबर इकडं लक्ष इकडं लक्ष. काय नीट म्हणत नाहीत, काय नाही. मी एकदा म्हणलं शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. शिवरात्रीला मागण्या नीट म्हणावं नाही, तो काय मला माहिती. आणि शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती. कसं मर्राव असल्याच्या पुढं सांगा बरं तुम्ही हो ग. कीर्तनात टाळी देत असते. पाणी दे म्हणलं का टाळी दे म्हणलं? रे हा पाच पाणी एकदाच. पुन्हा कोणी पाजित का नाही काय देव जाणे. याची एकदा चेपल हरपली मॅडम, तुमच्या माहिती सांग. याची अवलादीची चेपल हरपली एकदा. आणि मला म्हणला बाबा तेवढी चेपल घेऊन द्या ना. अरे मी आणला हान कीर्तनातली आणि त्यानं खरंच हाणली. बरं गोंधळ असं झाला, त्यानं हाणली मग हरपली. मी माझी 2.5 तास सापडलीच नाही. मग माणूस चेपल हरपले काय म्हणतात माहिती का? सापडले नाही. जाऊ दी दलिंद्री गेली. संघ आलेला काय म्हणतो माहिती? जाऊ दी दलिंद्री गेली. तू हे जाऊ दे एखाद्या, आमची दलिंद्री 100 बाऱ्या लावतो का? तू हे एखाद्या जाऊ दे की.
ते काय म्हणा माहिती का, जाऊ ती दलिंद्री गेली. निघालो होतो आम्ही आणि गाडीत बसायच्या टायमाला ह्याच्या पायाकडे बघितलं मैत निघाली. अरे म्हणलं राम मै कशाला चोरली, तू हेत निघाली का? म्हणजे आम्ही काही चेपल चोरे नाही, फक्त आमच्या घेऊन तुमचं सांगायलो, बाकी काही नाही. चेपल चोरणाऱ्या माणसं सिस्टीम कशी आहे ती माहिती? चेपल चोरणाऱ्या आपण केलं ज्ञानेश्वर, त्याची सिस्टीम इकडे बघा. ज्ञानेश्वर आणि जर ज्याची नेली ते जर मागून गेला, अरे मैच्या चुकून आली, चुकून चुकून कशी आली रे ना, आलाय का चुकून येत अशी वय. दलिंदर चेपल स्वतःची तिथं टाकून येणार आणि चांगली घालून येणार. दलिंदर तिथं सोडणार, चांगली घालून येणार. जरा जरा लक्ष देऊन ऐकलं तर कळेल तुम्हाला. लोकाला नाद लई नाद. तुम्हाला जरा स्टँडर्ड आहे, जरा डोक्यावरून जाईल, जरा स्टँडर्ड आहे, लक्ष देऊन ऐका. एकतर्फी प्रेम करणार पोरग होतं, एकतर्फी. आणि त्या पोरीवर प्रेम करायचं. उदगीरच्या बस स्टँडवर त्यानं ती पोरगी बघितली. गबासाव का नाही, त्या पोरीला बघून काय म्हणलं माहिती ते, हे चंद्राचा तुकडा दिवसा कसा बाहेर निघाला. उगं लक्ष द्या, उगं लक्ष द्या तुम्ही. काय म्हणला, हे चंद्राचा तुकडा दिवसा कसा बाहेर निघाला. त्या पुरीला आवाज जाईन त्या भाषेत, पोरगी बी ह्याला आवाज जाईन त्या भाषेत. काय म्हणली माहिती का, हो ना मी तेच म्हणते, घोबडं संध्याकाळी वरडत हे दिवसात कसं वरडाय. गरज आहे का काही कुटाने करणे? काही गरज आहे का? नसलेले कुटाने करणार, काय बी नसलेले बघ, घेणं नाही देणं नाही, काय नाही काय नाही. मला काही बी, मला त्याला काहीच कळत नाही, काय नाही काय नाही. एक जण धंदा करायला ठरवली त्यानं. काय धंदा करावा म्हणला, कटलरीचा धंदा ते उघडला त्यानं, कटलरीचा. येल देवणीच्या बाजारात बसलं, कोणी बी गिऱ्हाईक यायचं. त्या भागात आरसा जो असतो, त्या आरशाला काय म्हणतात हेच कळत नाही. अशा भागात जाऊन बसला धंद्याला. आरसा काय म्हणते, तिकडे आरसा आणि इकडे दुसरं काहीतरी म्हणत होते. ते गेले दुकानात, कुणी बी यायचं त्या आरशाला हात लाव, ह्याला काय म्हणतात, ते म्हणायचं आरसा. ते म्हणले काय आरसा, कुठं तुट नसे, लोक टाकून द्यायचे, निघून जायचे. काय करा, कोदूर बापे बघितलं, त्याचा चेहरा मध्ये दिसला, पप्पाच आहेत म्हणला. त्याच्यासारखं दिसायचं ना त्याचा बाप बी, बरोबर आहे. केवढ्याला आहे, 500 रुपये. 5000 घे म्हणला, बाप आणून दिलास वैकुंठातून. किती नालायक असतात बघा, बाप आणून दिलास मला, 5000 घे. 5000 दिले, घरात गेले, घरात आरसा लावून टाकला. त्या भागात आरसाच माहित नव्हता, नुसतं असं बघायचं. घरात जायचं, बाहेर यायचं, ड्युटीला निघालं, आरशात बघायचं. येतो पप्पा, आलं की आलो बर का. ती बायको म्हणली सारखंच ह्या रूम मधून त्या रूम मध्ये, ह्या रूम मधून त्या रूम मध्ये, काय ते नेमकं बघावं म्हणली आपण. आणि तिनं जाऊन आरशात बघितलं, तिला तिचा चेहरा दिसला. ती म्हणली हा ह्याच बाईनं बिघडीला म्हणली. नाही खरं तिनंच बिघडील टाके, दुसरं इकडे लक्ष द्या. तुकोबाराने डायरेक्ट गरुडाकडे वशिला लावला. तुकोबार आहे म्हणजे दुसऱ्याच्या नादी लागण्यात मजा नाही. ड्रायव्हर, देवाचा ड्रायव्हर कोण आहे? पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावरी यशोनी माझा कैवारी आला, गरुडावरी यशोनी माझा कैवारी आला, पिवळा पितांबर देवाच्या आवडीचा कलर पिवळा आहे बर का. पिवळा देवाला आवडतो. हा, आणि पिवळा कलर म्हणजे मिलन सारथीचं ज्योत करणारा कलर आहे. एकमेकाच्या मनात मन मिळवून घेणारा कलर कोणता? म्हणून लग्नाच्या आदल्या दिवशी काय लावायची पद्धत आहे? हळद. हळदीचा कलर
पिवळा. हळद कसं ऐकलंय आमच्या देवणू तालुक्यात नवरा नवरीनं कोळसाच लावला असं काही आहे का? नाही नाही. हा लग्न झाले एकमेकाला कोळसा लावते काळं लावते ती गोष्ट सोडून द्या, एकमेकाच्या तोंडाला ती गोष्ट सोडून द्या. पण काय लावायची पद्धत आहे? हळद लावायची. पिवळा कलर हा एकमेकाचं मन जुळवून घेणारा कलर आहे, लक्षात घ्या. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. जगाचा मालक त्या ठिकाणी आला, जगाचा मालक. म्हणून गरुड हे देवाचा कोण आहे? ड्रायव्हर आहे, वाहन आहे. तू को बराय म्हणले त्या गरुडाला, ए गरुडा गरुडाचे पायी देव काही आमचं ऐकत नाही. म्हणून ठेवी वेळोवेळा डोई वेगी नावा तो हरी मज दिना ते उद्धरी. पण आता कसं आहे, जवळ जवळ इथं जवळ जवळ 50% तरी माणसं फोर व्हीलर वापरणार आहेत का नाही? बोला पटकन मला सांगा. किती बी चांगला ड्रायव्हर असला आणि माणूस मूडमध्ये नसला, माणूस मूडमध्ये नसल्यावर जर ड्रायव्हर जर आपल्याला एखादं काम सांगा गेला तर माणसं ऐकतील का ड्रायव्हरचं? आपला मूड नाही आणि एखादा सांगा साहेब ते आपलं काम, हे तू तुझं काम कर, आमच्या कामात डोकं लावायचं जाऊ द्या, बाकीच्याच आमच्यातलं घ्या, आमचं उदाहरण घ्या. काय समजा माझा मूडच नाही, एखादी बार लोकांनी पैसे कमी दिले म्हणा, काय झालं म्हणा, किंवा खटखटी झाले म्हणा, काय झालं, आणि ताप मी गाडीत बसलो, हे चल रे म्हणलं रामेश्वर चल आपलं, आणि तेवढ्यात हे ना म्हणा बाबा ते आपल्या पाहुण्याच्या गंगापूरना तारीख, कोणत्या तारखा घ्यायच्या आणि कोणत्या नाही मी ठरवीन, तू गाडी चालवायचं काम कर, पाय धो म्हणले सकाळी काढायचं विचारायचं नाही. म्हणतात का नाही माणसं? बोला पटकन म्हणतात का नाही? म्हणते. आणि मूड असले काही नसते, मूड पाहिजे फक्त. मूड आहे माझा चांगला हसाय, तेवढ्यात हे म्हणला बाबा ते आपल्या पाहुण्याची तारीख तू हाताने लिहायची, द्यायचं का घ्यायचं? पण त्याला काय लागतोय? मूड लागतो महाराज. आणि मोठे माणसं मुडिष्ट असतात हे लक्षात ठेवा. 3 गोष्टी आहे का? ज्ञानी, धनी आणि गुणी हे 3 लोक नेहमी मुडिष्ट असते. त्यांच्या मूडनुसार चालायचं कधी व्या. आपला शहाणपणा त्यांच्या पुढं दाखवायचं नाही. कुणाच्या पुढं? ज्ञानी माणसाच्या पुढं. दुसरी गोष्ट गुणी माणसाच्या पुढं. तिसरी गोष्ट धनी माणसाच्या पुढं. पैशावाल्या पुढं आपलं काही चालतंय का? त्याच्या पुढं आपलं चलत बी नसतंय महाराज. पैशावाल्यापाशी डोकं बी लावायचं नाही कधी. गुणवान माणसाच्या पुढं आपण डोकं लावायचं नाही, ज्ञानी माणसाच्या पुढं आपण डोकं कधीच लावायचं नाही. मोठी माणसं असते ते मुडिष्ट माणसं असते, त्यांचा मूड फिरन तसं काम असते, तसं असतंय का नाही? इकडे लक्ष द्या. मुद्दा आपला लक्षात आहे ना? मुद्दा लक्षात आहे का? कांबट झाला मुद्दा एवढाच आहे, आपला विषय आपला एवढाच आहे की गरुडाकडे वशिला लावला. पण तुकोबर आहे म्हणले हे गरुड काही काम करण्याच्या मनस्थितीत नाही म्हणले, हे काही काम करीनच म्हणून नियम नाही म्हणले. म्हणजे कसं काय? काही खरं नाही म्हणले ह्याचं. म्हणले मग बारके काय करतात माहिती का? वशिला लावण्याची पद्धत असते. जरा हायस्ट वशिला लावायचा, लई हायस्ट ना मधला वशिला लावायचा. तुकोबर आहे म्हणले हे गरुडा का. मग माणसं काय करतात माहिती का? ड्रायव्हर ऐकत नाही ना, मग मोठी माणसं म्हणते जाऊ दे ह्यांच्या घरातच हात घालू. आता घरातून लावलेला वशिला लागतो का नाही? बोला पटकन. बायकोकून लावलेला वशिला लागतो का नाही? लागतो का नाही? तू नको मानहाल, तुला बायकोट नाही तर काय मानहाल. हे आमचं बायकावाल्याचं चाललंय, हे अवघड असतंय. अवघड असतंय हे झाल्यावर कोणाला असतंय नाही, असं नसतंय. ते आपलं दाखली मुठ लाखाची राहू दे, सगळ्याचं सारखं असतंय तिथं. आम्ही असू द्या नाही तर तुम्ही असू द्या, आमचं बी काही खरं नसतंय. आमचा बी असलाच मोकळा मंगळवार आहे म्हणून. आमचं बी बायको तीळ मात्र ऐकत नाही, काहीच ऐकत नाही. 15 दिवस कीर्तनच नव्हते मला मध्ये. 15 दिवस घरीच मी आई. 15 दिवस बायकोला तर पाकिट आलं की हाणायची सव. आलं पाकिट की काढून घे, आलं पाकिट की काढून घे सव. मी घरीच 15 दिवस. बाय एवढ्या चॅप्टर असतात महाराज. तिला तर पाकिटाशिवाय करमत नव्हतं. मी घरीच, पाकिटच पैसाची आहे ना कुठून. मी दारात खुर्चीवर बसलेलो आणि कुत्रं होतं तिथं आणि बायको झाडून काढीत होती. आणि कुत्र्याकडे बघितलं आणि काय म्हणली माहिती का मला? हाड मी आली 8 दिवस झालं इथंच मरायलाय, कुठं जाय ना काय व्हाय ना. कशा गुदगोले होत्यात बघा ना. दुसऱ्याचं म्हणलं की आमचं एवढं इचकालेलं नाही अजून. तसं नाही. एवढं गेल्यावर आम्ही कुंभमेळ्यात जातो, तसं नाही काही. बरोबर आहे का नाही? मी 50,000 नेऊन दिले, बाईने अडवून केले, मी कुंभमेळ्यात जाईन की काय गरज आहे? बरोबर आहे. फक्त माझ्यावर घेऊन तुमचं सांगायचं, बाकी काही नसते महाराज. बायका ऐकतच नाहीत महाराज. बायाच्या जिबी जे औषध भेटत जगात कोण्याच मेडिकलला भेटत नाही.
कुठंच भेटत नाही महाराज. बाया बाबा बाबा बोलायला अगा गा 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 लईच बोलतात महाराज, लईच बोलतात. अशा बोलतात ना, होय व होय व. आपण म्हणा काय होय व काय काय झालं सांग की, दळून आणा. असा ठोका अंत्यात लागत बी नाही, दिसत बी नाही महाराज. लय अवघड असतं महाराज, लय अवघड. काय सांगा तुम्हाला, लय कठीण काम असतंय. इकडे लक्ष द्या. तुकोबाराय म्हणले, ह्या गरुडाच्या नादी लागण्यात मजा नाही. तुकोबाराने घरातून वशील लावला, आणि घरातला वशीला लागतो का नाही सांगा. हा बोला पटकन, लागतो का नाही? लागतोच महाराज, फक्त घरातून लावावा लागतो. तुम्हाला माहितीसाठी एक उदाहरण सांगतो. बोर झाले नाही तुम्ही? हा काही कंटाळा आले व्हायले का नाही? इकडे लक्ष द्या. काय असते, पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही राहणारेच आहेत ना, बरोबर आहे का नाही? पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी ते पोलीस क्वार्टर असतात, बरोबर आहे? पोलीस साहेब असतात ना तुमच्यासाठी, त्यांना जरा तुमच्या असते ना पोलीस क्वार्टर. तुम्ही ड्युटीला होता तर पोलीस क्वार्टर असतात बघा. आणि ते भाजीवाले काय करतात माहिती का, भाजीचा गाडा घ्यायचा आणि त्याच्यावर भाजीपाला टाकायचा आणि रस्त्यानं चालायचं. आणि त्यानं ते भाजीवाल्यानं पोलीस क्वार्टर नाव बघितलं आणि गाडामध्ये घातला पोलीस क्वार्टरमध्ये, आणि आवाज दिला, भाजीवाले भाजीवाले भाजी भाजीवाले भाजी या भाजी. जमलं ना आपलं. हे बंद पडलं तर काहीतरी असावा जगायला, बाकी काय कुठं. या भाजी भाजीवाले भाजीवाले. तिथं राहणाऱ्या म्हणजे कलेक्टर आमदार खासदाराच्याच बायका की, ती कलेक्टरची बाई बाहेर आली, ए भाजीवाल्या इकडे 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 इकडे. ती जाणार, काय काय आणलंस? हात जोडणार भाजीवाला, आई साहेब लक्ष द्या, बारीक आहे का? आई साहेब कांदा मुळा गोबी काय टमाटर बटाट काय लागल ते आहे, सगळे घेऊन जा, काही अडचण नाही. बर 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 थांब मी पिशवी आणते. हे भाजीवाला किती चॅप्टर. भाजीवाला ती म्हणली कलेक्टरची बायको, पिशवी आई साहेब तुम्ही नका त्रास घेऊ, मी येतो बा पिशवी न्यायला. हे ओशीला कसा लावतोय बघा आता, बरोबर. हा बरोबर ओशीला लावतोय ते. आई साहेब मी आणतो. आई साहेब म्हणणार, घरात जाणार, बॅग घेणार, भाजीची पिशवी, आणि ती बाई विचारणार, कांदे कसे आहेत रे, बटाटे कसे आहेत रे, वांगे. आई साहेब भाव करायचा नाही, मोठे माणसं आहेत तुम्ही, आम्ही गरीब माणसं आहेत, भाव करायचं. धर बटाटे टाक पिशवी, धर वांगे टाक पिशवी, धर कोथिंबीर टाक पिशवी, गच पिशवी भरणार गुरुजी ते गच. आणि ती म्हणली घे इकडं, मी येतो. आई साहेब तुम्ही कशाला त्रास घेतात, मोठे माणसं आहेत तुम्ही, हातात पिशवी येणार की घरात नेऊन ठेवणार. ती बाई काय म्हणते माहिती का, मोठे माणसाची बाई, ती काय म्हणते, ए भाजीवाल्या थांब 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 थांब. ते म्हणला का, नाही नाही माझी पर्स घरात आहे, पर्स घरात राहिली, पैसे आणते. तेवढ्यात भाजीवाला म्हणणार, आई साहेब पैशाची गरज नाही, मोठी माणसे तुम्ही, रुपया देऊ नका. अरे फुकट राहू द्या आई साहेब, फुकट. मोठे माणसं आहेत तुम्ही, आम्ही बारके गरीब माणसं आहेत, काही नको, पण गरीबावर तिरकी नजर असू द्या, गरीबावर जरा काशवी नजरेने लक्ष ठेवा. एवढंच म्हणणार. काय म्हणणार, गरीबावर काशवी नजर असू द्या, लक्ष ठेवा. अरे पाणी तरी पिऊन जा ना. आई साहेब पाणी सुद्धा नको, मोठे माणसं आहेत तुम्ही, आम्ही बारके माणसं आहेत, फक्त गरीबावर लक्ष असू द्या. वाक्य नीट ऐका जा. अरे चहा घेऊन जा. आई साहेब चहा सुद्धा नको बाबा, मोठे माणसं आहेत, आम्ही गरीब माणसं आहेत, फक्त अधून मधून गरीबावर लक्ष राहू द्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा गाडा, भाजीवाले भाजीवाले भाजी भाजीवाले. आता पहिल्या दिवशी फुकट दिले, दुसऱ्या दिवशी दुसऱ्याकडे जाईल का बाई? हा जाईल का भाजीपाला घ्यायला? दुसऱ्या दिवशी, ए भाजीवाल्या, आई साहेब येऊच नका, मी आलोच. तुम्ही घराकडे सुद्धा यायची गरज, पुन्हा पिशवी गच भरणार की घरात नेऊन ठेवणार. अरे आज तरी पैसे मिळाले. आई साहेब पैशाची गरजच नाही, गरीबावर लक्ष राहू द्या, एवढंच ध्यानात असू द्या, बाकी काही नाही. फक्त गरीबावर काय असू द्या, गरीबावर लक्ष ठेवा, बाकी आम्हाला कशाची गरज, गरीबावर लक्ष ठेवा, एवढंच म्हणणार. तिसऱ्या दिवशी पुन्हा भाजीवाले, भाजीवाले आई साहेब येऊच नका, मी आणतो, तुम्हाला काय लागत आहे माहिती झालंय मला. अरे आज तरी चहा पी, काहीच नका, गरीबावर लक्ष असू द्या, एवढा शब्द. आणि पाचव्या दिवशी भाजीपाला आणायला ते गेला. पाचव्या दिवशी भाजीपाला आणायला ते गेला. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, विचलित होत जाऊ नका. भाजीपाला आणायला गेला की नंदूशी तिकडे बघ,
ती काय करणार माहिती का? ते भाजीवालं विचारते, वा. ती बाई विचारते, ए भाजीवाल्या इकडे लक्ष. तुला एखादा पोरग आहे का रे? आहे साहेब, आहे ना. शिकलेलं आहे का? शिकलेलं आहे बाबा, पण कितवी शिकलंय आम्हाला माहिती नाही. बरं असं करतो आहे साहेब, उद्या त्यालाच घेऊन येणार पोराला. पोरगा आवाज द्या ना पुन्हा, भाजीवाले आले. आई साहेब हे आमचं पोर. शिक्षण किती झालं र? आई साहेब ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. डॉक्युमेंट्स तयार आहेत का? ओके सगळे. बर बर, बघू दे बरं. कागदपत्र सगळे चेक करणार. ओके सगळे, काही अडचण नाही. नोकरी करायची इच्छा आहे का? हो आई साहेब. बर बर बर, जा बोलते संध्याकाळी कलेक्टर साहेबाला. झालं काम. विढल 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 विठ्ठल. लक्षात आलं का नाही? मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.